गॅस संपत आलाय, गॅस संपत आलाय. फक्त एवढी मॅगी व्हावं माझी, संपत आला गॅस. तरी मला बरं इंडियाची चायनाची बाउंड्री आहे ह्या पर्वतावर बरोबर. ओ ही बघा भाऊ कुंडो गणेश भाऊ ह्या नजरेचा डॉन आहे. तर तुम्ही सगळे मला कमेंट करून सांगा कॅमेरा नेट करण्यासाठी दिल्लीमध्ये होईल का मुंबईमध्ये होईल का पुण्यामध्ये होईल. मला कमेंट करून सांगा चंदीगडमध्ये होईल. हर मध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या भावांनो मी काल रात्री काम आहे थांबलेलो. जितकं ह्या गावाचं नाव छोटं आहे ना तितकं गाव पण हे छोटं आहे. सांगतो मला ही गाव आहे किती 1 2 3 4 5 ते 6 वाजता येत्या आणि एवढंच कान नावाचं गाव आहे. आणि ह्या रिझॉर्टमध्ये म्हणजे छोटंसं हॉटेल आहे. ह्यातमध्ये मी काल रात्री एका कोपऱ्यात थांबलो होतो. काल रात्री सायकल तिथं वर आहे. मला जायचं एकदम मस्त मध्ये ह्याला, पण विषय असा होऊन बसला की जावं कुठं वाळवंटात इकडल्या साईडला खाली तपास पडला. इकडं बाथरूम आहे पण मला त्यात नाही बस वाटत. अरे हाय गोष्ट आहे, मला नाही बस वाटत रे त्यातमध्ये. वेळ आहे नाश्ता करायची. नाश्त्याला काय बघू. ओके हो गया आपला फ्राय राईस मस्त मध्ये तयार आहे. थोडा प्याज दे ना काट के प्याज. आपला फ्राय राईस तयार आहे मस्त मध्ये खाण्यासाठी. मस्त हवेला बसून खाऊया. हा हे तर सायकल लावली या फुल टू रेडी समजा गोष्टी. मस्त आहे. तरी पण पाण्याची बाटली भरून घेतो आधी. पाणी भरून घेतो कारण की पाणी लय जास्त जरुरी मला पुढल्या साईडला. तर पाणी भरून घेतो मग नंतर पुढे निघतो अजून एक बाटली. कारण की पुढल्या साईडला मला पाण्याची लय कमतरता येणार नाही पुढे, त्यामुळे मला माहिती आहे. सकाळ आपल्या हे यात्राला सुरू झाली. सकाळ अयो हार्ले डेव्हिडसन पुढं हे असल्यावर म्हणतात हारले. अयो लोकल माणसाची बरं काही गाडी, लोकल माणसाच्या ह्याच्या डिक्स ह्याला गंज लागला आहे बघा. हो गाडी हो का इथं जावा आहे बघा. बघितलं का बघा सायलेन्सर ही समजा चेंज आहे. गाडी नवीन खट या कोणी चालवलं नाही बघा. शीट फाटलं हिचं काय बांधड या टायर पण सगळी ओघळून गेली ती गाडी. नवीन खट गाडी रस्त्याकडलं जो बा हे काय बांधड नाही. मला विश्वास होत नाही एवढ्या जास्त पंजरी एरियामध्ये बघा हे कुशाल सफरचंद झाड आहेत ती बघा पूर्ण सफरचंद आहे ती. आणि हे बघा इकडे मोठं वाळवंट आहे. आपण तिकडल्या साईडला आलो या सायकल बाई. ह्या गावची पॉप्युलेशन तेव्हा बघा 20-25 घरं आहेत फक्त, लय नाही वरपर्यंत बघा तिकडे आतमध्ये 20 ते 25 फक्त घरं आहे ती. हे बाकीचा हे जे आहे ना हे सरकारी एरिया ही जी होती. फक्त बाकीच्या वरल्या साईडला बघितलं ना तुम्हाला दिसतं या समध्यानं समजा नुसतं सफरचंदाचे झाड आहे. समजी सफरचंदाची बागा हेतपर्यंत सफरचंदाची बागा आहे समजी. तर ही स्वतःमध्ये खूप जास्त मोटिवेशन आहे की बाबा नो इतक्या जास्त जिथं काही यायची क्षमता ना त्या तिथं सुद्धा भावांना कुशाला अशी सफरचंदाची झाड येते ती. ही बघा ती भी एकदम हिरवी गार लाल भडक सफरचंद नसती. अच्छा मेरे वाले मत आया था. अच्छा वो आया नहीं होगा आज. हाँ फोन आया आज. अभी नहीं आया फोन मेरे को. कल वहाँ पे मिले थे नीचे में वो. हाँ ठीक है थोड़ा सा क्लिप बना लेते आपका ना. अच्छा ठीक है कोई बात नहीं बना दीजिए. अच्छा आप पत्रकार हो. अच्छा मस्त आहे अच्छी बात आहे. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये बघित असेल की आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक आपल्याला थार भेटली होती. आपल्या शिमलामधलं जो साहिल भाऊ भेटलेलं तर ही त्यांचं मित्र आहेत आणि ही न्यूज कव्हर करतात. हिथल्या आसपासच्या समजा गोष्टींची न्यूज टाकतात. तर ही चांगली गोष्ट आहे की आता मीच लागेल तर न्यूज चॅनल दिसणार नाही. यस और जी हाँ मैं ऊपरी क्षेत्र यानी अपर अंगरंग में हूँ और किन्नौर के. और ये जो रोड दिखाई दे रहा है वो है NH05 जो कि कोरिक और काजा के लिए जाता है. और ठीक जिस जगह पे बैठा हूँ वो उस जगह का नाम है का डोगरी. और साथ ही साथ मैं भाई साहब से पूछना चाहूँगा काफ़ी साइकिलिंग काफ़ी दिनों से हो रही है. सबसे पहले तो न्यूज़ 24 के माध्यम से आपको वेलकम है इस किन्नौर क्षेत्र के लिए. और अभी तक आप कहाँ गए वो बताइएगा. मेरा नाम है गणेश दत्तात्रेय भानवसे और मैं हूँ महाराष्ट्र सोलापुर जिले से टेम्बोर्नी गाँव से हूँ मैं. और लगभग मुझे 18 महीने हो गए मैं चल रहा हूँ. और अभी तक मैंने अयोध्या, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, हरिद्वार, यमुनोत्री, गंगोत्री, लेह लद्दाख, जम्मू कश्मीर, राजस्थान, जयपुर, नेपाल, काठमांडू, पशुपतिनाथ, मुक्तिनाथ, दार्जिलिंग, सिक्किम, गैंगटॉक, बाबाधाम, नाथुला, अरुणाचल, तवांग, गुवाहाटी, कामाख्या, असम, वेस्ट बंगाल. फिर उसके बाद में अभी केदारनाथ किया और फिर अभी उसके बाद में अभी मैं सेकेंड टाइम अभी लेह लद्दाख जा रहा हूँ. काम चालू है. तो यहाँ पे जेसीबी ये कैसे आया यहाँ पे इतना? पहाड़ से आया यहाँ पे. अच्छा तो पानी से बह के आया है. ओ ऐसा पड़ता है ना बद्दल. अच्छा ये पूरा बद्दल का ही आया. तो यहाँ के लोगों के घर बह के नहीं जाते? कहीं तो बह गया कहीं. अच्छा नीचे ज्यादा आता तो बह जाता क्या.
अच्छा ये भाई क्या आया, ये तो पूरा यहाँ से ऊपर, वहां से यहाँ पर आया। ओ हाँ अच्छा नाला आया पूरा। आपल्या भागात लय डेंजर काम आहे गडी, ही बघा तुम्हाला दाखवतो। ओ यहाँ से आया आहे ओ हे कोणतं हे असं वाहून आलं हिथं, हिथनं समजा असंच गेलं इकडं आणि माणसं समजा साईडला सारते इकडल्या साईडला। ही बघा काय काय बघा ही समजा काही कोण असं वाहत वाहत आलंय, समजा हिथनं वाहत आलंय समजा ह्याच्यावर। बघितलं कसं आहे, ही का नावाचं गाव आहे, ह्या गावाचं नाव आहे का, समजलं? वा वा सगळ्या साईडला गाडी आली। आता मला तिकडे जायचं, पाऊस चालू झाला आहे बरं का सांगतो तुम्हाला। आणि पावसाची टिपका आहे का नाही, ही मी ढगाच्या जवळ असल्यामुळे पावसाची टिपके एकदम गार गार लागते या, त्यामुळे मी रेनकोट घातलाय। पाऊस लय बारीक येतोय फक्त गार लागतंय त्यामुळं। कुंड काला असं चालू या आणि आता असंच चलो। आणि कॅमेराला बोळ पडल्यामुळे माझ्या कॅमेराचा प्रॉब्लेम झाला या, हे कॅमेरा रिपेअर करायला मला दिल्लीला किंवा मुंबईला जायला लागेल, त्याशिवाय कॅमेरा रिपेअर होत नाही माझा। तर एकच सांगायचं आहे, चांगलं चांगलं सीन येतं ना पाण्यापासलं, ही मी तुम्हाला दाखवू शकतो। ही बघा बघा कसा नजारा आहे, काय नजारा काय बघितला, असाच रस्ता आहे, असाच रस्ता आहे, असाच रस्ता आहे तिकडल्या साईडला, पण रस्ता असा अपडाऊन आहे, नॉर्मल थोडा अपडाऊन। बघू आजचा मुक्काम आपल्या नाकामध्ये होईल इथपर्यंत एक अंदाज थोडंफार, कारण की जर जास्त चढ असला ना तर सायकल तिथपर्यंत आपली जाऊ शकणार नाही, जिथपर्यंत माझा अंदाज आहे, कारण की लय जास्त ह्यातमध्ये सायकल टाक लागते मला। वही भाई ये जो उनके होमस्टे में हम रुके थे भाई, मुझे मिले, बहुत अच्छा लगा मुझे। अरे इतकी मोठी माणसं आहे ती राव, मला जायगाला गाडी थांबवते ती, खोटं बोलत नाही। काय झालं सांगतो, परवा दिवसाची मी डबलिंगमध्ये जे आपण स्टे केलं होतं ना, तर ह्यांचं होमस्टे होतं बनवायला चालू होतं, एका महिन्यानंतर ती पूर्ण होणार आहे त्याचं काम समजा। तर त्यांचे थांबलेलो, नंतर ही काय म्हणली की मी तुम्हाला रस्त्यामध्ये भेटून जाणार, पण मग ह्यांच्यापाशी त्यावेळेस पिकअप होतं पिकअप, आणि ह्या बरं आता अचानकच एक शिवी एकदम सनाडामध्ये आलती आणि मला बघितलं की डायरेक्ट एक शिवी जागेला थांबली इथं, म्हणलं कोण या, नंतर मला म्हणलं अर ही तर ती होमस्टेवाले भाव इथं। भारी वाटलं, गेली पण गायब पण गाडी, वंग 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 वंग। आपले पण एक शिवी आणा मॉडिफिकेशन करून ह्या रस्त्यावर चालवण्यासाठी, त्यामुळं सबस्क्राईब करून जावा। येस, मला एक लई जास्त इंटरेस्टिंग गोष्ट दिसली मला ह्या आहेत ना, ती बघा आपण काल तिथनं खालनं आलतो बरोबर, त्यातनं खालनं आलतो, त्यानंतर ना तिथं खाली असताना मला वर आर्मी कॅम्प तिथं दिसलेलं, मला वाटलं ही लई मोठ्या डोंगरावर या, पण मला आत्ता ह्या इथं नंतर कळालं ती तर तिथे कोपऱ्यात या, हे जर समोर दिसतो ना हे मोठाचे मोठा पर्वत या, आणि ह्या पर्वतावरती बरोबर इंडियाची आणि चायनाची बाउंड्री आहे, ह्या पर्वतावर बरोबर, ह्याच्या पर्वतावर गेलं ना ह्याच्यामध्ये खालून तिथनं 33 किलोमीटर वर जायला लागतंय, आणि त्या पडल्या साईडला पूर्णपणे चायना गाव आहे, तर मीच लाग चायना बाउंड्रीच्याकडनं आपली राईट जायला लागतं। विचार करा, मी चायना बाउंड्री शेजारी या, रॉकेट लॉन्च होऊन झालं। चला पायाला थोडी नॉर्मल शांतता मिळली, 2 किलोमीटरचा चढायचा प्रवास करून नंतर थोडा मला उतार लागलेला आहे, पण हा उतार जास्त वेळ राहणार नाही अशी वर्तमानिता मी करतो। ते मला तुम्हाला सर्वांना ते दाखवायची या, ती बघा तेव्हा खाली दिसते ना तुम्हाला, ते बघा इथे खाली एक मॉनेस्ट्री आहे किंवा घर आहे, पण इतके खाली कशामुळे बांधलंय, काय कारणानं बांधलंय मला काय माहीत नाही बरं का। आणि ह्याला जायचं रोड सांगतो मला, तेव्हा ती वस्तार होता का तसंच जायचं, तेव्हा तिथनं उतरायला चालू करा, तिथनं उतरायचं तेव्हा असंच असंच, नंतर ना असंच 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 येऊन नंतर ना असं 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 तिथं नाही तिथनं तसंच असं 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 करत तिथनं त्या मंदिरापाशी यायला रस्ता बघितला होता। ये कौन सी बात है भाई, ये कौन है, हाँ ये कौन है भाई, हाय आपको देख के वापस आए। मेरे को लगा क्या मेरे को मारने फिरने आ गए, गाड़ी घुमाई है बंदे ने आगे लगाई, मैं बोला आज तक भाई काम पे चला गया। हिंदुस्तानी भाई भाई कैसी बात करो, पता लगा लो यार, हमें बहुत देर बाद कोई बंदा मिला है, कहाँ से कोई बंदा ही नहीं था। कहाँ से हो हे ट्रकवाला भाऊ मला नेमका पुढे तुला चल टाका आतमध्ये तो चढाई कालच्या लागली तेव्हा, आता इथनं असंच वर, नंतर तसंच तिकडं तसंच वर, नंतर ना मग तिकडल्या वरल्या कोपऱ्यात त्याच्यावर, तर मी सायकल लोड करत नाही। हां अरे यार पाऊस सुरू झाला बघा का, मी त्या खाल्ल्या रस्त्यानं आलो ना तितक्यात पाऊस चालू झाला या, आणि पाऊस लय गार लागतं या, पावसाचा टिपका अंगावर पडतं नाही, इतकं जास्त गार लागते का नाही, लय जास्त गार लागायला लागली। हे खाल्ला रस्ता या का, हे खाल्ला रस्ता
हे दुसऱ्या गावात असंच फिरून देतो या. आणि तेव्हा त्या गावात तेव्हा तिथनं गाडी निघाली. तिकडे लगीन नाही एक लग्नाला एक मग अशी मावशी निघाली होती. म्हणजे तिथं विचारलेलं मी तिला. आणि असं काहीतरी डोंगर आहे ह्या वरत्या रस्त्याला जायचं आणि त्यानंतर ह्या वरत्या रस्त्याला आणि तसंच तिकडे जायचं. तर खूप जास्त स्ट्रगल असतो भावांनो. ट्रॅव्हलिंगमध्ये सोपं नाही भाऊन. ट्रॅव्हलिंग करणं खूप जास्त अवघड आहे. पण सायकलिंगवाल्यासाठी अवघड आहे. गाडीवाल्यांना तर काय डोंगर मारून बसून जाते निघून. पण गाडीवाल्यांसाठी अवघड आहे. तर फायनली आपली सायकल तिथनं हिथं यायला टाईम लागला आहे. पाऊण तास लागला आहे पूर्णपणे. तो का त्या वळणापासून असंच जाऊन असंच यायला लगभग 2 किलोमीटरच्या आसपास चढाई असेल. 2 किलोमीटर काढला पाऊण तास लागला आहे. मग विचार करा तुम्ही चढ काय असेल ती. आणि तो का ती रस्ता बघा का ती रस्ता शानदार आहे. ही बघा हे कल्ले जाणारे येणारे गाड्या ही आहे भावनं हिमाचलच्या असल्या गाड्या असते. हे तर आपली सायकल असते या असल्या रस्त्यानं चालला एकदम भारी वाटतं या. भाई दे रहा है पानी. भाई के पास पानी है. बात ऐसी है कि मेरे पास रुको मैं ले लेता हूँ. रुको पाणी घेतो थांबा 1 मिनटं. माझ्यापाशी पाणी लय जास्त कमी राहिले. मी सकाळी पाणी घेतलं भरून अजून पण नाही. बाटली अर्धे म्हणत मॅगी बनवा पण काय नाही राहते असं द्या. इथं पाण्याची बाटली बसून मस्त मध्ये. ओके अरे नहीं यार कोई बात नहीं मैं आ जाऊँगा. चलो हमारे साथ साइकिल यहाँ बांध दे पीछे. अरे गर्म पानी आपके पास यार. अरे गर्म हो जाता है इसमें. गाड़ी है गर्म. गाड़ी गर्म है. गाड़ी में गर्म हो गया है. गाड़ी में गर्म हो गया इतना पानी. अरे भाई गरम जर पाणी झालंय गाडीमध्ये. तर भावांनो यांच्याकडून पाणी घेतोय मॅगी बनवायला. मी तर काही जात नाही गाडीत बसून. बस 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 ओके बस हो गया. ओके भाई धन्यवाद यार आपने बहुत बड़ा दिल दिखाया. लेकिन मैं नहीं आ सकता यार क्योंकि मेरा तो ट्रैवलिंग चल रहा है. अगली बार कहीं नाको में मिलेंगे लेकिन बहुत देर लग जाएगी आने के लिए. नाको में होटल लगे कहीं रुक जाना. ठीक है. तर मॅगी तयार करून खातो कारण की भूका लागले. ते हाटेल कुठं मला घेऊन या त्याला म्हणलं मॅगी तयार करावा. पाणी लावले गरम करायला. मॅगी 2 पॅकेट आहे ती मस्त मरी करून खातो. सायकल तो भाई माझी आता गॅस संपत आलाय. गॅस संपत आलाय. फक्त एवढी मॅगी व्हावं माझी. संपत आला गॅस. तरी मला शंका होती गॅस संपणार आहे म्हणून. हो का अरे एवढी मॅगी होती फक्त मॅगी होती रे बाबा. गॅस संपायला लागलाय भावांनो. पण माझी एवढी मॅगी होणं लई गरजेचं आहे कारण मला लई भूक लागली या. हाटलंच बघू नये मला कुठं. पाणी उकळलं म्हणजे माझ्या मॅगीला बनण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही. पाणी उकळलं म्हणजे मॅगी बनली. येस ह्याला तर म्हणते ती खरी ताकद असते माणसामध्ये. नाद नाही करत गणप्या. तू लई खतरनाक माणूस आहे या. हे सिद्ध केलंय तू. ही माझी मॅगी बनते बाबा. मॅगी जरा थोडं जास्तच पाणी झालं या. आणि मॅगी रेडी आहे. लेह लडाखच्या साईडला मॅगी बनवायचं स्वप्न होतं फायनली पूर्ण केलंय. लय खतरनाक या. आणि यातमध्ये हे मौसम आहे ना. ही मौसम ह्यातमध्ये हे निमा यात चव घातली आहे मौसमनं. बहुत से ड्राइवर लोग बोले बहुत से मेरे भाई लोग बोले भाई डाल दो यार साइकिल गाड़ी में ये चढ़ाई नहीं होगी आपसे बहुत मुश्किल हो जाएगी. लेकिन मैं बस एक ही बात बोला भाई मैं चलूँगा और मैं जाऊँगा और मैं बढ़ूँगा. तो देख लो एक बार ये नज़ारा भाई. इस रोड से आया हो भाई सुबह से. वो देख लो वहाँ से गया वैसे इथला एक गाव आहे बघा. इथं गाव दिसतं या छोटंसं. आणि एका ह्याच्या वरल्या साईडला गाव आहे. हीच बहुतेक नाको असणार आहे. इथं असं जायचं 7 किलोमीटर अजून मला बरं येते. पाऊस लय चालू आहे आणि गार तर इतकं लागतंय विचारायचंच नाही अजिबात की गार किती लागतंय. ते लय गार लागतंय. आणि तो का तिकडे जायचं असं निघलं रस्ता तो असं नंतर खाली उतरायला. तिथून नंतर उतरायला स्टार्ट होते लांब परत आपल्याला नंतर उताराया. थंडी इकडल्या भागात आता जसं जसं वर निघालो ना तसं आता थंडी जास्त वाढायला लागली. तर त्यामुळं मी घातलं तर जॅकेट बघा. आणि समोर साईडला हिरवळपणा थोडा. आणि सफरचंदाची शेती इथं खाल्ल्या साईडला आहे. नको 6 किलोमीटर आहे. नको वरल्या साईडला आहे. तो का बर्फाचा डोंगर बघितला तेव्हा ग्लेशियरचा डोंगर दिसत आहे तेव्हा. त्याच्यावर त्या डोंगरावर बर्फ पडला तेव्हा असंच जायचं आपल्याला. तेव्हा तसंच पडल्या साईडला तिकडे जायचं ह्या. हां चला इथं हॉटेलमध्ये थोडा चहा बी घेऊ. मला एक कमेंट करून सांगा आता कॅमेराला माझ्या होल पडलं आहे साईडनं बटन हे. तर मला आता पाण्याला वापरा येत नाही. तर आता ह्या कॅमेराला मला नीट केल्याशिवाय मला काहीच पर्याय नाही. कॅमेरा नीट करण्यासाठी दिल्लीमध्ये होईल का मुंबईमध्ये होईल का पुण्यामध्ये होईल मला कमेंट करून सांगा. चंदीगडमध्ये होईल. मला जवळ चंदीगड आहे त्यानंतर जवळ दिल्ली आहे त्यानंतर मग लांब पुणे
मग मुंबई. मला कमेंट करून सांगा 3 ते 4 ठिकाणामधले कुठं गेलं पाहिजे आपण कॅमेरा रेंट करण्यासाठी मला सांगा, कारण की याला होल पडलं या. तेवढं कमेंट करून सांगा मला. सांगतो आपल्या टेंभुर्णीमधलं भाव आहे त्यांचं हॉटेल आहे करमाळा चौकामध्ये, आपल्या अकलूज चौकामध्ये. तर ते आता इथं यायला लागले त्यावर ईशाल भाऊचा फोन आला. गणेश भाऊ ते तुमच्या शेजारीच आहे, ते येऊ द्या म्हणलं. त्यांना लोकेशन पटलं येतील थोड्या वेळामध्ये. मी कॉपी घेतो त्यावर. कॉपी का काप ऐकून अष्टव किती जास्त दिलं बघितलं. नजारा एन्जॉय करतोय बघा मोठा कसा आहे नजारा. गणेश भाऊ ह्या नजरेचा डॉन आहे, ह्या नजरेचा डॉन आहे गणेश भाऊ. असं जे गणेश भाऊची नजर बघितलं ना ते अजूनपर्यंत कोण नाही बघितलं. त्यामुळे फक्त एकच कॉपी हित नाही होत. आपले गावकरी भेटले सध्याला आले ते माझ्यापाशी. या बघा कसं वाटतंय? एक नंबर भारी वाटतंय का? कॅफेमध्ये भाऊच्या इथं काय खाल्लेलं? व्हेज राईस खाल्लेला. व्हेज राईस एक नंबर. व्हेज राईस नातच नाही करायचा. लयच भारी वाटलं. तिकडे सायकल तुम्ही केव्हा निघला या? 8 दिवस. हे कुठं आलं कसं काय? जाताना इकडून गेलता का? आता येताना पण इकडूनच. फायनली बाय बाय. आली पण आणि गेली पण. लय भारी वाटतं मराठी माणसं भेटल्या का नाही, आनंद होतो ना, ती आनंद आहे. आपण आता सध्याला दादीच्या घरावरती आलेलो आहे. दादीची मोठी बिल्डिंग आहे तर इथं आलेलो या. आणि मला इथं दिलं आडू. दादी इसको क्या आडू बोलते? एब्रिकॉट्स. एब्रिकॉट्स खातोय मी सध्या. एब्रिकॉट्स आणि एकदम मस्त मध्ये ही बघा एब्रिकॉट. आणि ही नजारा आहे समोरचा. आणि इथं आज मी टेंट लावणार नाही ह्यांच्या खाल्ल्या साईडला. आणि इसके अंदर का बीच दादी क्या करना है? किसमें? इसके अंदर का बीच खाना है? ये भी खाना है। अच्छा ठीक है. दिया. बहुत मस्त लगता है. मीठा है ना? वाह बहुत अच्छा. दिवसभर मॅगी बनवलेली जी बी काय खाल्लेलं तेवढा समजा कचरा मी माझ्या संग आणलेला आहे. आणि ही कचरा मी आता फेकून देणार नाही. ही कचरा माझा आहे तर स्वच्छ भारत. तर रात्रीचा टाइम झाला आहे 10:30 वाजून गेले त्या, म्हणजे 11 वाजले. आणि मी वाकड घेतली मगाशी. माझी तब्येत खराब झाली मगाशी अचानकच, त्यामुळे झोपलो मी आणि व्हिडिओ एडिटिंग करत होतो. माहीत नाही अचानक कसं काही तब्येत माझी खराब झाली. तर भावांनो गोळ्या खाल्ल्या त्या मगाशी मी, बहुतेक बरं होईल माझी तब्येत आता. वाकड घेतली मावशीकडून मगाशी पांघराय, कारण की थंडी लय वाजते इथं. तर उद्याच्याला मी कुठं रेस्ट करायचं बघेल. मला वाटतं मला रेस्टची गरज आहे माझ्या बॉडीला. बॉडी रेस्ट मागते माझी. तर मला वाटतं उद्या किंवा परवाशी मी 1 दिवस बॉडीला रेस्ट दिला पाहिजे. तसं मला वाटतं उद्याच्याला आपण काजामध्ये पोचून जाईल. उद्या नाही परवा दिवशी दुपारपर्यंत आपण काजामध्ये पोचून जाईल. 110 किलोमीटर माझ्यापासून काजा आहे अजून. पण मला इथनं 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर मला उतार चालू होतोय. ते उतार मला लगभग 40 किलोमीटरपर्यंत उतार आहे. त्याच्यानंतर चढ उतार आहे. तर मला म्हणजे परवाची म्हणजे 2 दिवस लागते अजून काजामध्ये जायला. आणि कॅमेराचं काय करावं काय समजत नाही. कॅमेरा बी माझा पूर्णपणे कामात गेला. हे बघता तुम्ही कॅमेऱ्याची अवस्था बघा काय झाली ती. कॅमेरा पण पूर्णपणे गेला आहे, कामात नाही बघा. आता हे कॅमेरा जर गेला तर मला व्हिडिओ पण काढायत नाही काहीच नाही. तर त्यामुळे तुमच्या सपोर्टची गरज आहे. सबस्क्राईब करून जावा आणि शेअर करून जावा. तर असा काहीतरी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव जय महाराष्ट्र.